हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवर इन एसवी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत विकास ॲपल कीबोर्ड मधील क्विक रिव्हिजन फर्स्ट पाहणार आहोत, जे सेमिस्टरसाठी युजफुल आहे, ज्याच्यात चॅप्टर 1, 2, 3 अँड 4 रिलेटेड येथे क्वेश्चन्स देण्यात आलेले आहेत. तर ते क्वेश्चन्स आपण येथे सॉल्व्ह करून घेणार आहोत. तर फर्स्ट चॅप्टर आहे मशीन्स अराउंड अस. तर त्या रिलेटेड येथे क्वेश्चन्स देण्यात आलेले आहेत, तर ते आपण कंप्लीट करून घेऊया. टिक द करेक्ट आन्सर. तर करेक्ट आन्सर्सला आपल्याला काय करायचं आहे? टिक करायचं आहे. A1 आहे द कम्प्युटर इज अ डॅश डॅश. तर कम्प्युटर काय आहे इथे विचारण्यात आलेलं आहे? प्लांट. प्लांट म्हणजे झाड. झाड नाहीये. मशीन. मशीन आहे का? तर हो, मशीन आहे. रिमेन पण ऑप्शन्स आपण पाहून घेऊया. टॉय. खेळणी आहे का? तर नाही. टेलिव्हिजन आहे का? टीव्ही आहे का? तर नाही. तर कम्प्युटर काय आहे? मशीन आहे. तर मशीनला काय करून घेऊया? टिक करून घेऊया. B1 सांगण्यात आलेलं आहे मशीन्स मेक आवर वर्क डॅश डॅश. मशीनमुळे आपली कामे कशी होतात असं इथे सांगण्यात आलेलं आहे. तर डिफिकल्ट, अवघड होतात का मशीन्समुळे? तर नाही. इझी होतात का? तर हो, इझी हा करेक्ट ऑप्शन आहे. तरी सुद्धा आपण पुढचे पाहून घेऊया. टफ. टफ म्हणजेच काय? अवघड. पुन्हा अवघड होतात का? तर नाही. फन. मजेशीर होतात का? तर नाहीत. कसे होतात? इझी होतात. तर याला टिक करून घेऊया. C1 सांगण्यात आलेलं आहे अ कम्प्युटर रन्स ऑन अ डॅश डॅश. कम्प्युटर कशावर चालतो? तर कम्प्युटर चालू करण्यासाठी आपल्याला इलेक्ट्रिसिटी लागते. लाईट असेल, करंट असेल तरच कम्प्युटर रन करतो, चालतो. तर ऑप्शन देण्यात आलेला आहे. इलेक्ट्रिसिटी हा करेक्ट ऑप्शन आहे. पुढचे सुद्धा ऑप्शन्स आपण पाहून घेऊया. वॉटर. पाण्यावर चालतो का कम्प्युटर? तर नाही. पेट्रोल. पेट्रोलवर चालतो का? तर नाही. मॅजिक. जादूवर चालतो का? तर नाही. तर कशावर चालतो? इलेक्ट्रिसिटीवर चालतो. तर इथे टिक करून घेऊया. D1 ऑप्शन्स देण्यात आलेला आहे. वी डॅश डॅश वेन वी यूज अ मशीन. जेव्हा आपण मशीनचा वापर करतो तेव्हा आपण काय होतो? थकतो का? का असं विचारण्यात आलेलं आहे. तर ऑप्शन्स देण्यात आलेला आहे. गेट टायर्ड. थकतो का आपण मशीनचा वापर केल्यावर? तर नाही, थकत नाही. आपलं तिथे मेहनत, आपलं टाइम, आपले एफर्ट सगळे काय होतात? वाचतात. आपल्याला कष्ट लागत नाही. डू नॉट गेट टायर्ड. आपण थकत नाही. तर हा करेक्ट ऑप्शन आहे. उरलेले सुद्धा ऑप्शन्स आपण पाहून घेऊया. गेट अँग्री. आपण मशीनचा वापर केल्यामुळे आपण रागाला येतो असं येथे सांगण्यात आलेलं आहे. तर हा रॉंग ऑप्शन आहे. गेट हंग्री. आपल्याला भूक लागते असं म्हणण्यात आलेलं आहे. तर हा सुद्धा रॉंग ऑप्शन आहे. तर करेक्ट ऑप्शन काय आहे? डू नॉट गेट टायर्ड. तर हा टिक करून घेऊया. E1 देण्यात आलेला आहे. वी डॅश डॅश टाइम वेन वी यूज अ मशीन. तर मशीनचा वापर केल्यामुळे आपलं टाइम काय होतं? सेव्ह होतं का वेस्ट होतं का प्रोड्यूस होतं का रन होतं? असं ऑप्शन देण्यात आलेलं आहे. सेव्ह. जेव्हा आपण मशीनचा वापर करतो तेव्हा आपल्या वेळेची बचत होते. आपला टाइम काय होतो? सेव्ह होतो. हा करेक्ट ऑप्शन आहे. तर इथं अदर ऑप्शन्स पण काय देण्यात आलेले आहेत पाहून घेऊया. वेस्ट होतं असं म्हटलेलं आहे. मशीनचा वापर केल्यामुळे टाइम वेस्ट होत नाही, तर सेव्ह होतो. प्रोड्यूस होतो. टाइम प्रोड्यूस होतो म्हणून वेळ आपण तयार करतो असं म्हटलेलं आहे. तर हा सुद्धा रॉंग ऑप्शन आहे. रन. तर आपला जो टाइम असतो किंवा वेळ असतो तो पळतो, रन करतो असं म्हटलेलं आहे. तर हा सुद्धा रॉंग ऑप्शन आहे. तर करेक्ट ऑप्शन आहे सेव्ह. तर टिक करून घेऊया. सेकंड चॅप्टर देण्यात आलेला आहे पार्ट्स ऑफ अ कम्प्युटर. तिथं सुद्धा टिक मार्कच करायचं आहे. टिक द करेक्ट आन्सर. A1 देण्यात आलेला आहे अ कम्प्युटर इज अ फ्रेंड हू मेक्स आवर डॅश डॅश इझी. कम्प्युटर असा फ्रेंड आहे, असा मित्र आहे जो आपलं डॅश डॅश इझी, आपलं काम काय करतो? इझी करतो. आपला वर्क काय करतो? इझी करतो. तर ऑप्शन्स काय आहेत पाहून घेऊया. वर्क इझी करतो का? तर हो, करेक्ट ऑप्शन आहे. अदर ऑप्शन्स आपण पाहून घेऊया. स्लीप. झोपण्यासाठी आपल्याला मदत करतो का? तर नाही. स्पोर्ट्स. खेळण्यासाठी मदत करतो का? इझी करतो का? नाही. गेम्स खेळण्यासाठी इझी करतो का? नाही. तर आपलं जो काही काम असतो, वर्क जो असतो ते काय करून देतो? आपल्याला इझी करून देतो. तर इथं टिक करून घेऊया. B1 सांगण्यात आलेला आहे अ कम्प्युटर हॅज अ डॅश डॅश पार्ट्स. तर कम्प्युटर्सला टोटल किती पार्ट्स आहेत इथं विचारण्यात आलेलं आहे. तर आपण लेसन्स मध्ये पाहिलो तर कम्प्युटरला 4 पार्ट्स आहेत. तर 4 पार्ट्सला काय करून घेऊया? टिक करून घेऊया. C1 सांगण्यात आलेलं आहे द पार्ट्स ऑफ कम्प्युटर्स आर कनेक्टेड बाय डॅश डॅश. जे सगळे पार्ट्स आहेत कम्प्युटरचे, कीबोर्ड, माउस, CPU, मॉनिटर,
हे सगळे एकमेकांशी कनेक्टेड करण्यासाठी यांना आपण कुठे कसं कनेक्ट करतो इथे विचारण्यात आलेलं आहे. तर चेन्सनं कनेक्ट करतो का, तर नाही, रॉंग ऑप्शन आहे. वायर्सनं त्यांना काय केलं जातं, कनेक्ट केलं जातं, तर वायर्स हा करेक्ट ऑप्शन आहे. रोप्स म्हणजेच दोऱ्यानं कनेक्ट करतो का, तर नाही. थ्रेड्स म्हणजेच काय, दोरा, याच्यानं सुद्धा इथे कनेक्ट होत नाही. करेक्ट ऑप्शन आहे वायर्स. D1 सांगण्यात आलेलं आहे, द वायर्स फ्रॉम अ माउस गोज इन टू द बॅक ऑफ द CPU. माउसचा जो वायर असतो तो कोणाच्या पाठीमागं लावला जातो, बॅक म्हणजेच पाठीमागं, कोणाच्या पाठीमागं लावला जातो, प्रिंटरच्या. नाही, प्रिंटर आहे रॉंग ऑप्शन. UPS तर नाहीच आहे, हा रॉंग ऑप्शन देण्यात आलेला आहे. CPUच्या पाठीमागे माउसचा वायर अटॅच केला जातो, तर CPU आहे करेक्ट ऑप्शन. कीबोर्डच्या पाठीमागे सुद्धा लावला जात नाही, कीबोर्डचा वायर सुद्धा CPUच्याच पाठीमागे लागतो, तर करेक्ट ऑप्शन आहे CPU. E1 देण्यात आलेला आहे, ऑल पार्ट्स ऑफ कम्प्युटर्स हॅव अ डॅश डॅश. कम्प्युटरच्या प्रत्येक पार्ट्सला काय आहे असं सांगण्यात आलेलं आहे. बटन्स आहेत का, तर हो, सगळ्याच कम्प्युटरच्या पार्ट्सला काय असतात, बटन्स असतात. हे सेकंड लेसन मध्ये आपण पाहिलो, तर हा करेक्ट ऑप्शन आहे. हुक्स असतात का, तर नाही. स्विचेस असतात का, तर नाही. रिबिन्स असतात का, तर नाही. तर काय असतात, बटन्स असतात. थर्ड चॅप्टर देण्यात आलेला आहे, व्हॉट अ कम्प्युटर कॅन डू. त्याच्यात सुद्धा टिक द करेक्ट ऑप्शन्स असं सांगण्यात आलेलं आहे. करेक्ट आन्सर फर्स्ट वन आहे, अ कम्प्युटर कॅन डॅश डॅश. कम्प्युटर काय करू शकतो, ऍड नंबर्स ऍड करू शकतो, अंकांची बेरीज करू शकतो का, तर हो. तर करेक्ट ऑप्शन आहे ऍड नंबर्स. राईड अ बायसिकल, सायकल चालवू शकत नाही. फ्लाय काइट्स, पतंग उडवू शकत नाही. ड्राईव्ह अ कार चालवू शकत नाही. तर कम्प्युटर काय करू शकतो, नंबर्स ऍड करू शकतो. B1 सांगण्यात आलेला आहे, अ कम्प्युटर कॅन डॅश डॅश. तर कम्प्युटर काय करू शकतो इथे सांगण्यात आलेलं आहे, प्रिपेअर अ फूड. स्वयंपाक करतो का, अन्न तयार करतो का, तर नाही. राईट अ सेंटेन्स लिहितो का, वर्ड्स लिहितो का, सेंटेन्स लिहितो का, तर हो. करेक्ट ऑप्शन काय आहे, राईट अ सेंटेन्स. राईट अ बुक लिहितो का, तर नाही. कॅच अ बुक कॅच करतो का, बुक पकडतो का, पुस्तक पकडतो का, तर नाही. तर करेक्ट ऑप्शन आहे राईट सेंटेन्सेस. C1 सांगण्यात आलेला आहे, अ कम्प्युटर कॅन डॅश डॅश. कम्प्युटर काय करू शकतो, ड्रॉ पिक्चर्स ड्रॉ करू शकतो, तर करेक्ट ऑप्शन आहे ड्रॉ पिक्चर्स. जम्प फ्रॉम अ टेबलावरून उड्या मारतो का कम्प्युटर, नाही. रन फास्टर दॅन अस, आपल्यापेक्षा फास्ट पळतो का, तर नाही. ईट फूड, अन्न खातो का, तर नाही. करेक्ट ऑप्शन आहे ड्रॉ पिक्चर्स. D1 सांगण्यात आलेला आहे, अ कम्प्युटर कॅन डॅश डॅश. कम्प्युटर काय करू शकतो, वॉक, चालू शकतो का, तर नाही. रॉंग ऑप्शन आहे. रिस्टोअर इन्फॉर्मेशन स्टोअर करू शकतो. आपण काही डाटा कलेक्ट केलो, त्याच्यात लिहिलो, फोटोज, पिक्चर्स, व्हिडिओ सगळं आपण स्टोअर करून ठेवलं, तर त्याला सेव्ह करून ठेवलं, तर त्याला रिस्टोअर करायचं काम कोण करतो, कम्प्युटर करतो. तर हा करेक्ट ऑप्शन आहे. कुक फूड, स्वयंपाक करतो का, नाही. स्टिच क्लॉथ, कपडे शिवतो का, तर नाही. कम्प्युटर कपडे शिवत नाही. तर इथं काय करतो, तो रिस्टोअर द इन्फॉर्मेशन करतो. फोर्थ वन चॅप्टर आहे द कीबोर्ड. त्याची सुद्धा काही क्वेश्चन्स देण्यात आलेले आहेत, पहा. टिक द करेक्ट आन्सर. A1 आहे, द बटन्स ऑन अ कीबोर्ड्स आर कॉल्ड डॅश डॅश. जे कीबोर्ड्सवर बटन्स असतात त्यांना काय म्हणतात, लॉक्स म्हणतात का, तर नाही. रॉंग ऑप्शन आहे, कीज असे म्हणतात. कीबोर्डच्या बटनांना कीज असे म्हणतात. स्विचेस रॉंग आहे. बेल सुद्धा काय आहे, रॉंग आहे. B1 सांगण्यात आलेलं आहे, कीज विथ द लेटर्स ऑन देम्स आर कॉल्ड डॅश डॅश कीज. ज्या कीजवर, ज्या बटनांवर लेटर्स आहेत त्यांना कुठले कीज असं म्हणतात, तर त्यांना ज्यांच्यावर नंबर्स असतात त्यांना नंबर्स कीज म्हणतात. ज्यांच्यावर लेटर्स असतात त्यांना अल्फाबेट कीज म्हणतात. तर इथं लेटर्स म्हटलेलं आहे, तर अल्फाबेट हा काय आहे, करेक्ट ऑप्शन आहे. न्यूमरिक रॉंग आहे. मॅजिक सुद्धा रॉंग आहे. C1 देण्यात आलेला आहे, कीज विथ नंबर्स ऑन देम्स आर कॉल्ड डॅश डॅश की. ज्या कीजवर, ज्या बटनांवर नंबर्स आहेत तर त्यांना नंबर कीज असे म्हणतात. तर करेक्ट ऑप्शन आहे नंबर. अल्फाबेट रॉंग आहे. मॅजिक रॉंग आहे. फोन सुद्धा रॉंग आहे.
डी पण देण्यात आलेला आहे. देअर आर मोर दॅन डॅश डॅश कीज ऑन द कीबोर्ड्स ऑफ अ कम्प्युटर. कम्प्युटरच्या कीबोर्डवर 100 पेक्षा जास्त, किती? 100 पेक्षा जास्त काय आहेत? कीज आहेत. हे ऑलरेडी आपण लेसन मध्ये पाहिलं. तर करेक्ट ऑप्शन आहे 100. 100 करेक्ट ऑप्शन आहे. उरलेले सगळे ऑप्शन्स काय आहेत? रॉंग आहेत. इवन देण्यात आलेला आहे. द कीज ऑन अ कीबोर्ड्स ऑफ अ कम्प्युटर्स आर लाईक द कीज ऑन अ डॅश डॅश. जे कीबोर्ड्स वरचे जे कीज आहेत, कीबोर्ड्स वरचे जे सगळे बटन्स आहेत ते कशासारखे दिसतात? इथे सांगण्यात आलेलं आहे. की चेन सारखे दिसतात का? आपल्या चावी सारखे दिसतात का? तर नाही, रॉंग आहे. लॉक, कुलूप सारखे दिसतात का? तर नाही. टॉय म्हणजेच काय? बाहुली सारखे दिसतात का कीज? तर नाही. टाईप रायटर वरचे जे बटन्स असतात, टायपिंग करतो त्या टाईप रायटर वरचे जे बटन्स असतात त्याचप्रमाणे कीबोर्डचे सुद्धा कीज असतात. तर करेक्ट ऑप्शन आहे टाईप रायटर. तर अशा प्रकारे आज आपण क्विक रिव्हिजन 1 हा कम्प्युटरचा विकास ॲपल कीबोर्ड क्लास 1 चा रिव्हिजन इथे घेतलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.